आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 खड्डेमय, जीवघेणे खड्डे, वाहन चालकांसहित प्रवाशांच्या जीवाला धोका, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील खड्डे पडल्यामुळे यातून मार्ग काढताना वाहन चालकांसहित खड्ड्यांमुळे आंबेवाडी बाजारपेठेत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। तसेच या खड्ड्यातून प्रवास करताना 2 दिवसापूर्वी मिनी डोरस्वार या खड्ड्यातून जात असताना पलटी होता थोडक्यात बचावला असून या खड्ड्यामुळे मोठा अपघात घडण्याच्या आधी हे खड्डे सिमेंट कॉन्क्रीटने भरून तात्पुरती उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला दिरंगाई होत असल्यामुळे महामार्गालगतचे गाव, ग्रामस्थ, हॉटेल, भाजी किराणा व्यावसायिक, दुकानदार यांसह प्रवासी नागरिक हतबल झाले असून दिवसेंदिवस येथील नागरिकांना मार्गावरून होत असलेली वाहतूक कोंडी, पाण्यातील तसेच खड्ड्यातील प्रवास याला सामोरे जावे लागत आहे। तर लोकनेते मात्र एकमेकांचे उन्हे धुणे काढत बसले असून लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे। स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी, रोहा, रायगड। केवळ 4 ते 5 वर्षात पूर्ण होऊ शकतो, परंतु मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा गेली 17 वर्ष रखडलेला आहे। कोलाड येथील उड्डाणपूल असेल किंवा नागोठणे येथील उड्डाणपूल असेल, लोणेर येथील उड्डाणपूल असेल, पूर्णतः काम संत गतीने चालू आहे। तसेच इंदापूर येथील बायपास असेल, मानगाव येथील बायपास असेल, पूर्णतःपणे काम ठप्प आहे। गेली 2.5 वर्ष देखील महायुतीचं सरकार होतं आणि आता नव्याने स्थापन झालेलं सरकार सुद्धा महायुतीचं आहे। या सरकारच्या काळात तरी मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल का, अशी कोकणवासियांची अपेक्षा आहे। स्वराज्यासाठी अजय परदेशी, रायगड। गाडी कुठून चालवायची हेच समजत नाही। पहिले ह्या रोडला जवळजवळ तुम्हाला एक कोलाड टू इंदापूरच सांगतो, कोलाड टू इंदापूर तुम्हाला एक 10-15 मिनटं लागत, पण आता या रस्त्यामुळे आहे ना तिथेच तुम्हाला पाऊण तास लागतो, अर्धा तास तुमचा वाया। आणि त्यात तुमची जर गाडी छोटी असली तर ती खड्ड्यातून तुम्ही चालूच शकत नाही। एक वेळ तुमची SUV असली तर ती एक वेळ जाते कष्ट करून, पण ही जरा छोटी सिडान वगैरे असली तर त्याला खूप प्रॉब्लेम होतो। आमच्या गाड्या खराब होतात, गाड्या खाली लागतात, गाड्या धसतात, तर याचा लवकरात लवकर इलाज काहीतरी केला पाहिजे। माझा प्रवास म्हणजे महाडवरून रोजचा रोहायचा आहे, तकरीबन रोज रोहायला मी जातो, तर माझं तिथं काम चालू आहे। आणि ह्याच्या वेळी रस्त्याची अवस्था ह्याच्यापेक्षा लय वाईट होती, बिकट होती। आणि आता थोडीशी चांगली झाली, मला वाटते 70% झालेले आहेत, अजून 30% काम रखडलेलं आहे। मग मला नाही वाटत की एवढं वर्ष का रखडलेलं आहे, ते काम झालं पाहिजे, पूर्ण झालं पाहिजे आणि आम्हाला चांगली सुविधा भेटली पाहिजे, म्हणजे रस्ता पण चांगला होईल, लोकांचा प्रवास लवकर होईल, चांगलं होईल। आणि आता गणपती येतोय, गणपती बाप्पाचे लोक त्यासाठी म्हणजे उत्सुक आहेत की बाबा चांगली प्रवास आहे का, चांगला झाला पाहिजे, लवकर आम्ही झालं पाहिजे, ट्रॅफिक नाही झाली पाहिजे। आणि त्यासाठी सरकारने काहीतरी लवकर चांगलं हे म्हणजे स्टेप उचलला पाहिजे। आम्ही बघतोय काय करता येतं, काय कुठपर्यंत प्रवास करताय? मी माणगावातून मुंबईकडे प्रवास करत आहे। सध्या आता खड्ड्यांची म्हणजे रस्त्याची परिस्थिती कशी आहे? रस्त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे त्याची गाडी अशी वाटते की मोडून जाईल, रस्त्यात एवढी बेकार परिस्थिती आहे। स्विमिंग पूल झाल्यासारखा सगळा झालेला आहे तिथं। तुम्हाला आता मानगाव ते मुंबई पहिले किती तास लागायचे ना, आता किती? पहिले मी 1 तास 45 मिनिटात मी मानगावला पोहोचायचो मुंबईवरून। आता तोच प्रवास कमीत कमी 2 ते 3 तास जातो, कारण का गाडी एकदम स्लो चालवायला लागते। तुम्हाला जर कोलाडपासून थोडा रस्ता चांगला आहे, परत नागोठण्याच्या पुढे गेलात तिथे तर एकदम वाईट परिस्थिती आहे, गाडी अशी वाटते। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह।